नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 30 मे 2026. हल्ली सध्या जर पाहिजे तर वातावरण बघा शेतकरी बंधूंनो, कालपासून पूर्ण आकाश निरभ्र वातावरण कोरडे आहे. तसा तसा अंदाज मी कालच फेसबुक पेजवर दिलेला आहे आणि तोच अंदाज आता मी आज देत आहे. म्हणजेच अंदाजामध्ये बदल नाही आणि एकंदरच आपण मान्सूनची तारीख ही 31 मे केरळामध्ये दाखल होण्याची दिलेली होती. याच्या अगोदर 31 मेच्या अगोदर केरळामध्ये मान्सून दाखल होईल असे तारखा होत्या, बऱ्याच अंदाज होते. पण माझ्या अंदाजामध्ये ती होती, पण ती सुद्धा आता थोडीशी पुढे जाण्याची शक्यता आहे एकंदरच. आणि वातावरणामध्ये शेतकरी बंधूंनो बदल होत असतात हे. आणि जे आपण आता पुढचे अंदाज दिलेले आहे की उदाहरणार्थ 31 मे पर्यंत आपण सांगितलं होतं, पण 31 मेच्या नंतर जे झाली नाही ती वातावरणामध्ये बदल असतात. हे वातावरण कधी स्थिर राहत नसतं, हे लक्षात ठेवा. आणि आता मान्सून लवकर येणार आहे का? तो मान्सूनचं म्हणजे अवकाळी पाऊस जरी असेल तर तो 28 पासून पुढे मोठ्या स्वरूपामध्ये पावसामध्ये वाढ होणार अशाच देखील अंदाज होते. पण त्याच्यामध्ये सुद्धा बदल होत आहे शेतकऱ्यांमधून. एकंदरच वातावरण पूर्ण बदललेलं आहे. तसं जर पाहिलं तर एकूण मॅप देखील आताच्या सध्याला मॅप देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखवत आहे. आज 30 तारखेला 31 तारखेला आणि 1 जून आणि 3 जूनला मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखवत आहे. पण तसं प्रकार होण्याची शक्यता नाही आहे. महाराष्ट्रामध्ये पाऊस फक्त क्वचितच पडण्याची शक्यता आहे. 31 तारखेला म्हणजे उद्या 31 आणि 1, 2, 3 जूनपर्यंत क्वचितच 1-2 जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे. क्षेत्राने अत्यंत कमी पाऊस असणार आहे तो. एकंदरच पाहिलं तर या पावसापासून समाधान नाही झालं तर थोडंसं 2-3 तालुक्यामध्ये तो पाऊस पडू शकेल अशा प्रकारे राहण्याची शक्यता आहे. एकंदरच पावसामध्येही मोठी वाढ नाही आणि मान्सून देखील लांबणार आहे. मान्सून लांबणार आहे, आपण कालच सांगितलं की मान्सून हा 10 तारखेच्या नंतरच महाराष्ट्रामध्ये म्हणजेच कोकण वगळता कोकण आणि सांगली, सातारा, कोल्हापूर वगळता 10 तारखेच्या नंतरच महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. 10 तारखेच्या नंतरच. आता काही आपल्या शेतकऱ्यांना काय वाटतं, 10 तारखेच्या नंतर म्हणतात मग 11 तारखेला पाऊस यायला पाहिजे होता. तसं नाही. 10 तारखेच्या नंतर जो शब्द दिलेला आहे तो त्याच्यानंतर तो कितीही तारखेला 20 तारखेपर्यंत लागू शकतात, कधी 15 लागू शकतात, की 12 लागू शकतात, त्याचं काही हे नाही. नंतर शब्द दिलेला आहे. त्यामुळे कमेंट करतानाही व्यवस्थित कमेंट करत जा असे, आणि आपले अंदाज चुकत नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवा. विनाकारण कुठल्याही कमेंटला देणार नाही मी, आणि स्वतःचं काम, शेतीचं काम सोडून मी अंदाज सांगत आहे. म्हणजेच ह्याच्यामध्ये काही मला काय असं काय भेटत नाही आहे. फक्त एक आपल्याला माहिती आणि शेतकऱ्यांचा फायदा होऊन आपण अंदाज सांगत असतो. तर मान्सून आता जरी पाऊस पडला तर एक अंदाज बघा, जरी पाऊस पडला तर पडेलच म्हणण्याची शाश्वती नाही आहे. त्या 2-3 ठिकाणी जरी पाऊस पडला तर तिथेच पडेल शक्यता नाही. फक्त थोडासा ढगाळ वातावरण नाशिक जिल्ह्यामध्ये 31 तारखेला राहण्याची शक्यता, पण त्या नाशिक जिल्ह्यामध्येही पाऊस पडेलच किंवा नाही पडेलची शाश्वती देत. आणि पण क्षेत्राने एवढं की मात्र क्षेत्राने मोठा पाऊस नसेल, जसं की नाशिक संपूर्ण जिल्हा असं क्षेत्राने मोठा पाऊस नसेल. 2-3 म्हणजे उद्यापासून 31 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये 1-2 ठिकाणी पाऊस पडू शकतो. आणि एकंदरच अमरावती विभागामध्ये देखील 1-2 ठिकाणीच, तालुक्यामध्ये 1-2 ठिकाणीच पाऊस पडला तरच पडू शकतो, एखादंच नाही सरासरी. आणि इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये 1-2 ठिकाणी, बास्कुत या भागामध्येच, म्हणजे एकंदरच 95% भूभागामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. महाराष्ट्रामध्ये कोकण वगळता कोकणामध्ये हलक्या स्वरूपामध्येच पावसाची शक्यता आहे या कालावधीत. हा जर आपल्या शेतकरी बंधूंनो अंदाज, तर आपल्या यूट्यूब चॅनलला माऊली चिकणे हवामान यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केली नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.